हॅलो फ्रेंड, साजभाऊ किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला भाजीसाठी सुकं वाटण बनवून ठेवण्यासाठी दाखवणार आहे. तर आता बघा, हे जिरे, 1 चमचा जिरे, 1 चमचा बडीशोप आहे आणि 1 चमचे धने. मी कांदे कालच चिरून ठेवले होते बरं का, म्हणजे त्याचा ओलसरपणा थोडा जाते म्हणून. ते जर नाही चिरून ठेवले तर पेस्ट ओलसर होती. पेस्ट आपल्याला कोरडी करायची. आता बघा, हे चांगलं भाजून घेते मी. आणि लोखंडाच्याच कढईत भाजा बरं का, स्टीलच्या कढईत वगैरे भाजू नका. लोखंडाच्या कढईत भाजलं की पेस्ट मोकळी होते. आता बघा, हे सगळं भाजून घेते चांगलं. एकदम खमंग भाजायचं बरं का, न तेल टाकता. माझ्याकडे धनिया जिऱ्याची पावडर केलेली आहे, पण मी हे तुम्हाला दाखवण्यासाठी करायचं. तर माझ्याकडे धनिया जिऱ्याची पावडर कायमची केलेली असते 1 किलोची. आता हे चांगले खमंग भाजले बरं का, छान सुगंध आला आहे. आता हे भाजल्याने काढते मी ताटात. हेच ताटात काढते एका बाजूला. ह्याच ताटात एका बाजूला काढले. आता ह्याच्यामध्ये ना अगोदर शेंगदाणे आणि खोबरं घेते. कांदा भाजल्या सुकलेला आहे. ते काय होतंय, मी आता भाजीला टाकला तर खूप लवकर तळला गेला कांदा, जळतंय. आणि आपल्याला जर कांदा पाहिजे असेल ओलसर थोडा, तर असा सुकवून 2 दिवस ठेवायचा फ्रीजमध्ये. असा करून ठेवायचा फ्रीजमध्ये, म्हणजे भाजीला खूप लवकर तळला जाते आणि खूप टेस्ट चांगली येते बरं का ह्याची. ओला कांदा गॅस पण जास्त लागतंय. आता हे काय, शेंगदाणे टाकायले. अगोदर शेंगदाणे घेते मी भाजी. शेंगदाणे घेते ह्याच्यात भाजून, थोडेसे कच्चे नाही. आणि कांदा सुकलेला आहे म्हणून मागून टाकणार आहे मी. ह्याच्यात हे लसण टाकायले. 1 लसणाचा कांदा घेतला होता. 15 ते 20 लसणाच्या कुड्या असतात. आता ह्याच्यात खोबरं पण भाजून घेते. आणि कांदा लास्टला टाकणार आहे, का तर कांदा खूप लवकर तळला जाणार आहे. आता हो काय, कोरडी पेस्ट कोणत्याही कोरड्या भाजीला, तुमच्या समजा ओल्या भाजीला टेस्ट येण्यासाठी. माझ्याकडे सकाळी सकाळी नैवेद्याला चलत नाही, पण मी नैवेद्याचं बाजूला करून ठेवते आणि परत मग ही कांद्याचं करते त्याच्यामध्ये. नैवेद्याला चलत नाही माझ्याकडं. पाहिजे असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये कोथिंबीर पण टाकू शकता बरं का. आता हो का, किती लवकर भाजायला. लोखंडाची कढई ना, भाजला खूप छान जाते बरं का ह्याच्यामध्ये. खूप छान भाजते. लहान गॅस करायचा, मध्यम, आणि भाजायचं. करपत नाही. करपलं की पेस्ट कडवट लागते बरं. ह्याच्यामध्ये तुम्ही तीळ पण टाकू शकता. थोडे तीळ जरी टाकले तर भाजी खूप छान लागते. माझ्याकडे आहेत, पण मी घेतलेले नाही. देणार कोण नाही माझ्याकडे, द्यायला कोणीच नाही. आता हो का, किती खमंग भाजले, लाल चांगलं. हे वाटण वाटायचं आणि फ्रीजमध्ये ठेवून टाकायचं. जास्त नाही करायचं, 8 दिवसाचं करायचं. जास्त जर केलं तर हे खराब होते बरं. आता हो का, ह्याच्यामध्ये कांदा भाजला. कांदा खूप लवकर भाजायला, का तर मी थोडा आंबट ओला करून ठेवला होता. जास्त वाळवला नाही, पण थोडा वाळवला. जास्त नाही वाळवला, का तर थोडा वाळवून ठेवला म्हणजे ते पेस्टला, सुकी पेस्ट चांगली होती. आणि सुकीच पेस्ट करून ठेवायची, भाजीमध्ये छान लागते. आता थोडा तेल टाकले चमचाभर. हे बघ, कांदा खूप लवकर भाजला जातो. जास्त होता, पण मी थोडा भाजीला घेऊन टाकला आता.
कांदा थोडासा वाळला ना कमी होतोय वाळल्यानंतर. चांगला भाजून घ्यायचा. पेस्ट ओली होऊ नये. सुक्या भाज्याला सुकी पेस्ट. चांगला लाल करते, परत तुम्हाला दाखवते. आता बघा हे सगळे गार झाले चांगलं भाजल्याला. हे धने जिरे बडीशोप टाकायचे त्याच्यामध्ये. हे भाजलेले खोबरा शेंगदाणे आहे ना ते मागून काढते, का तर हे धने जिरे जर चिकट झाले तर ते निघणार नाहीत मिक्सरमधून, म्हणून हे मागून काढते. धने जिरे अगोदर काढते. आता हे बघा जितका तुम्हाला मसाला दाखवला होता तितका मसाला चांगला दळलाय. आता ह्याच्यामध्ये वरून मोकळी भाजी केली तर शेंगदाण्याचं खूपसं टाकू नका आणि कांदा सुद्धा टाकू नका. एवढं भाजी 3-4 जणांच्या भाजीमध्ये एवढं खूप टाकलं तर इतकी टेस्टी लागते ना भाजी. हे सुकी पेस्ट आहे बरं का. आता मी ओली पेस्ट एका दिवशी तुम्हाला करून दाखवीन कांद्याची. ती जास्त दिवस टिकत नाही, ही पण जास्त दिवस टिकत नाही, पण फ्रीजमध्ये ठेवावी लागते डब्यामध्ये भरून. अशा डब्यामध्ये भरावी लागते आणि फ्रीजमध्ये ठेवावी लागते डब्यामध्ये भरून. आता हे मी डब्यामध्ये भरूनच फ्रीजमध्ये ठेवणार आहे. आपल्याला नैवेद्याला लागते ना भाजी त्यावेळेस टाकू नका, का तर ह्याच्यामध्ये कांदा लसूण आहे. फक्त मिरची कोथिंबीर नाही, हळद मिरची कोथिंबीर नाही, कांदा लसूण आहे म्हणून सांगायले. नैवेद्याला भाजी करताना त्याच्यामध्ये हे टाकू नका. आणि नैवेद्याला नाश्त्याला वगैरे भाजी करत असाल तुम्ही आणि रात्रीच्या भाजी करत असाल, टिफिनला भाजी करत असाल तर त्याच्यामध्ये हे टाका, पण नैवेद्याच्या भाजीमध्ये हे टाकू नका बरं का, चलत नसते. माझी तरी सुकी कांदा लसूण खोबरा शेंगदाणे ह्याची पेस्ट जर तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही पेस्ट कशी वाटली. धने जिरे बडीशोप पण टाकली बरं का ह्याच्यामध्ये. खूप टेस्टी लागते ही. मोकळ्या भाजीला तर इतकी छान लागते ना. दोडक्याची भाजी, भोपळ्याची भाजी, शिमला मिरचीची भाजी, कशाची भाजी करा पण ते शेंगाची भाजी, सगळ्या भाजीमध्ये हे तुम्ही पेस्ट टाकू शकता. आणि गडबडीची असतात ना, हे 8 दिवसाची जरी केली, दर रविवारी जरी केली, आता कुणाला ऑफिसला जायचं असते, कुणाला काही काम असते, कुणाला काही काम असते, दर रविवारी जरी हे करून ठेवली तरी चालते बरं का. 8 दिवस जाते ही. कशी बी 8 दिवस टिकतील, खराब होत नाही. लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही सुकी पेस्ट कशी वाटली. धन्यवाद.